लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री तहसील कार्यालयावर गायरान धारकांचे धरणे आंदोलन। मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आत्मदहन करण्याचा दिला इशारा। फुलंब्री तालुक्यातील गायरान जमीन धारकांचे तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन। मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर दिला आत्मदहनाचा इशारा। महाराष्ट्र जमीन अधिकार आंदोलनाचे तालुका अध्यक्ष संजय चोखाजी इंगळे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 17 जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की तालुक्यातील हजारो नागरिक अनेक वर्षांपासून गायरान जमिनी कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत, परंतु आजपर्यंत या सर्व भूमिहीन गायरानधारकांच्या नावे 7/12 उतारा झालेला नाही। उलट गायरानधारकांच्या ताब्यातील जमिनीवर व वहिती असलेल्या जमिनीवर मुख्यमंत्री सौर ऊर्जासारखे प्रकल्प राबविले जात असल्याने गायरानधारकांवरील अन्याय त्वरित थांबवण्यात यावा, तसेच कसत असलेल्या ताब्यात असलेल्या गायरानधारकांचे पीक पंचनामे करून ऑनलाईन 7/12 उतारा देण्यात यावा, तसेच वडोद बाजार येथील गट नंबर 296 मधील सौर ऊर्जा प्रकल्प हटवण्यात यावा, यासह अनेक विविध मागण्या तहसीलदार संजीव राऊत यांना लेखी निवेदन देऊन करण्यात आल्या। निवेदनावर संजय इंगळे, ताज अहमद शहा, शिवाजी जाधव, लालमन सूर्यवंशी, प्रभाकर जाधव, गोवर्धन राजपूत, तानाबाई शेजवळ, वच्छलाबाई साबळे, अरुणाबाई भोसले यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत। सदरील ठिकाणी फुलंब्री पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा अबूज, जितेंद्र तमखाने, भरत शेजूळ, सिद्धार्थ वक्ते, दिनकर पांढरे यांनी चोख बंदोबस्त केला होता। आमच्या मुख्य मागणी आहे, आम्ही जमीन अधिकार आंदोलन महाराष्ट्र यांच्या वतीने आज फुलंब्री येथे धरणे आंदोलन सुरुवात केली आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या आहेत। गायरान जमीन 1990 पासून काढलेल्या तो आजपर्यंत ती नावावर झाल्या पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आहे, नैसर्गिक आपत्ती जे येतं त्याप्रमाणे आम्हाला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे व पंतप्रधान पीक विमा ही योजना आम्हाला लागू झाली पाहिजे। आणि ज्या आता सरकारने मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प जे गायरान जमिनीवर राबवत आहे हे राबवू नये, याकरता आमची प्रमुख मागणी आहे। कोणत्या पक्षाच्या किंवा पार्टीच्या निदर्शनाखाली तुम्ही करत आहे? हे आमची संघटना आहे, गायरान हक्काची जमीन अधिकार आंदोलन। बरं, तुम्ही धरणे आंदोलन आहे का तुम्ही उपोषण वगैरे करणार आहे? आम्ही आज धरणे आंदोलन करणार आहोत। तहसील कार्यालय इथं चालू आहे आता सध्या, आणि यानंतर यांची जर मागणी यांनी जर आमची पूर्ण केली नाही तर आम्ही औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर येथे तिथे आंदोलन करणार आहे आम्ही। कोणत्या कार्यालयात? जिल्हा अधिकारी कार्यालय त्यांच्या समोर आम्ही आंदोलन करणार आहे। आंदोलन असे करणार आहे, आत्मदहनाचा इशारा आम्ही तिथे देणार आहे। आत्मदहन आम्ही तिथे करू, कारण की ज्यांनी जमीन काढले ते आमचे वडील सुद्धा आज हयात नाही आहे। आज आमची दुसरी पिढी त्या ठिकाणी जाते तरी ते नावावर होत नाही, आणि शासन आम्हाला आता 22ला नोटीस पाठवली, त्याच्यानंतर 23-24ला पाठवली, आणि आज वडोद बाजार इथे त्यांनी तिथे जाऊन सौर ऊर्जा प्रकल्प 296 मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाच्या पाट्या लावल्या, ते ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। पाल ह्या गावामध्ये सुद्धा त्यांनी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी तयारी केली आहे। तहसीलदार त्यांना आदेश करतायत, ते आदेश त्यांनी करू नये अशा मागण्या आमच्या आहेत। नाव सांगतो? संजय इंगळे, तालुका संघटक, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद, मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.